नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 सकाळी 11 वाजता नियमित फेरी क्रमांक 1 कॅप व कोटा प्रवेशासाठी अलॉटमेंट जाहीर केली जाणार आहे. म्हणजे उद्या प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना लॉग इनमधून गेल्यानंतर किंवा विदाउट लॉग इनमधून ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर कोणतं कॉलेज मिळालेलं आहे हे समजणार आहे आणि त्याच वेळेपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया ही सुरू होणारी आहे. परंतु बरेच विद्यार्थी पालक चिंताग्रस्त आहेत. त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे की सर, आमच्याकडं शाळा सोडल्याचा दाखला नाही आहे, ओरिजिनल मार्कलिस्ट नाही आहे. मग अशा अवस्थेमध्ये आम्हाला जर उच्च माध्यमिक विद्यालय जे अलॉट झालेलं आहे तिथं प्रवेश घेण्यासाठी गेलो तर ते आम्हाला प्रवेश देणार का? तर मी फोनवरने अशा पालकांना किंवा ज्यांनी विचारणा केली त्यांना सांगितलं की तुम्हाला कोणत्याही पद्धतीची किंवा कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पण हे जरी खरं असलं तरी मी व्यक्तिगत आपल्या महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक आदरणीय डॉक्टर महेश पालकर सर यांना मी थेट मेसेज केलेला आहे की गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला नसल्यामुळं प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहे. त्या अनुषंगानं आपण यावर चर्चा करत असणारच आहात. तरी देखील मला असं वाटतंय की आपण या पद्धतीचं नोटिफिकेशन की जिथं प्रवेशासाठी आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि शाळा सोडल्या दाखला नाही म्हणून प्रवेशापासून वंचित ठेवू नये, अशा पद्धतीचं नोटिफिकेशन वेबसाईटवर आपण प्रदर्शित करावं असं मी सरांना सुचवलं होतं. आणि काही तासामध्येच त्यांचा रिप्लाय आला की तशा पद्धतीच्या सूचना आम्ही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. याचा अर्थ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे संबंधित जे क्षेत्रीय अधिकारी असणारे आहेत त्यांना त्या सूचना गेलेल्या आहेत. त्यामुळं प्रवेश समिती तुमची कुठंही अडचण करणार नाहीत. त्यामुळं बिनधास्तपणे उद्या कॉलेज मिळाल्यानंतर जर तुमच्या पसंतीचा असेल, आवडला असेल तर जाऊन आपला प्रवेश निश्चित करा. आणि जर त्यातूनही तुम्हाला कोणती अडचण आली तर थेट मला संपर्क करा. निश्चित तुमचा प्रश्न सोडवला जाईल. याबद्दल मी तुम्हाला 100% हमी देतो. मला वाटतं ही गुड न्यूज आहे की जिथं आपणाला शिक्षण संचालक सहकार्य करतायत. त्यामुळं पुन्हा एकदा ते त्यांचं धन्यवाद मानूया, त्यांचं अभिनंदन पण करूया की ते आपल्याला सतत सहकार्य करतायत. आणि मी थेट त्यांना मेसेज केला की त्याचा रिप्लाय येतो. ही एक आनंदाची बाब आहे. कारण विद्यार्थी आणि पालक सतत चिंतेत असतात. ते प्रश्न सोडवणं हे आपलं काम आहे आणि ते आपण सतत करणार. हे या पद्धतीनं आपणाला होकार मिळालेला आहे, कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे ही गुड न्यूज सर्व मित्रांच्यापर्यंत पोहोचवा. आपण इथं थांबूया. धन्यवाद.